हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते नीता गोंजारे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खूप 5-6 दिवसात मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण मी 2-3 पार्सलवर रिव्ह्यूवर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर हे पार्सल आहे जे मी मागवलेले आहेत, काही मिशोवरून आहे आणि काही फ्लिपकार्टवरून मागवलेले. तर 3 पार्सल माझे आलेले होते, तर मी ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि तर प्रथम अगोदर हे मिशोचं पार्सल मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर मिशोवरून हे टॉप मी कुर्तीचा कपडा मागवलेला आहे आणि याचा मला कुर्ती शिवायची आहे आणि एकदम कॉटन आहे, हे प्युअर जयपुरी कॉटन म्हणतो आपण. तर तसं आहे हे कॉटन बघा, आणि हे 2.5 मीटर आलेलं आहे. कलर पण छान आहे याचा आणि कॉटन एकदम मऊ आहे. तर उन्हाळ्यासाठी ह्याचा ड्रेस शिवण्यासाठी मी ही कुर्ती मागवलेली आहे. तर ह्याचं कापड एकच नंबर आलेला आहे. 100% तुम्ही ही कुर्ती मागवू शकता. हे असं कॉटनचं मागवू शकता आणि शिवू शकता उन्हाळ्यात घालण्यासाठी. तर हे मी मागवलेलं आहे आणि ह्याचा ड्रेस मी तुमच्यावर शेअरच करेन झाल्यावर. हे पण मी स्वतः ड्रेस घातलेला हा मिशोवरचाच आहे. हे पण 234 रुपयाचं काहीतरी कापड होतं. तर त्याचा हा मी वन पीस बनवलेला होता. त्याच्यानंतर हा पण मला वाटतं 247 रुपयाचं हे कापड आहे. 42 का 47 रुपयाचं. तर याचा पण मला एक टॉप शिवायचा आहे रेग्युलर घालण्यासाठी, उन्हाळ्यासाठी कॉटन घालावं म्हटलं, कारण हे कॉटन नाही, हा क्रेप आहे. तर त्यासाठीच मला हे सुती शिवायचं आहे. तर ह्याचं कसा ड्रेस शिवू हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. हे 2.5 मीटर कापड आहे आणि याची कुर्ती कोणत्या प्रकारे शिवू हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे कुर्तीचं कापड मी मागवलेलं होतं 242 रुपयाचं. त्याच्यानंतर फ्लिपकार्टवरून हे एक मी मागवलेलं आहे. जे आपण साबण वगैरे वापरतो, जे संतूर म्हणा किंवा लाईफबॉय वगैरे, हे असे साबण आहेत. तर मी सध्या म्हणलं आता उन्हाळा चालू आहे आणि गरमीसाठी आपण होममेड साबण बनवूया, म्हणून मी हे साबणाचा बेस आहे तो मागवलेला आहे फ्लिपकार्ट. तर हे मला 85 हा रुपयाला बेस पडलेलं मला आहे. 84 फ्लिपकार्ट वरून रुपयाला घेतलं पडलेला होतं मी आहे. मला आणि वाटते मला हे पार्सल परवडलं, येऊन 2-3 दिवस पण झालते, पण सध्या घरात पाहुणे रावळे आलते, त्याच्यामुळे मला याच्यावर व्हिडिओ बनवायला उशीर झाला. तर ह्याचं मी प्रोसेस तुम्हाला दाखवेल, कशी साबण वगैरे बनायची. आयुर्वेदिक आहे आणि नॅचरल साबण शक्यतो वापरलेच पाहिजे, तर कारण भरपूर केमिकलचं आता प्रोडक्ट मार्केटमध्ये येतं. तर आपण असे घरगुती बनवू शकतो, कारण एवढं काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये. हे प्रोडक्ट मागवायचं आणि सिंपल आपल्याकडं ज्या वस्तू भेटतात त्या वस्तूपासून बनवायचं. तर त्याच्यानंतर हे एक मी शॅम्पू बेस पण फ्लिपकार्टवरून मागितलेला आहे. मला वाटतं साधारणतः 200च्या आसपास काही मला हा शॅम्पू बेस भेटलेला आहे बघा. आता माझे प्राइस नाही देणार, कारण पार्सल 2-3 दिवस झाले येऊन झालेलं आणि मी ऑनलाईन पेमेंट केलं. तर मी सांगेन तुम्हाला याचं किती आहे प्राइस ते नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर ह्याचं पण मी आपलं नॅचरल शॅम्पू बनवणार आहे, जे आवळा, शिकाकाई आणि थोडंसं रिठा वगैरे बनवलेलं असतं आयुर्वेदिक वनस्पतीपासून. तर त्याचा शॅम्पू मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये ही एक चिठ्ठी पण आलती आणि शॅम्पू बेसने पण तुम्ही नॅचरल शॅम्पू बनवू शकता. खूप छान असा शॅम्पूचा रिव्ह्यू पण आहे. पण आता वापरल्याशिवाय कळणार नाही, तर मी तुम्हाला नक्की सांगेन वापरल्यावर याचा रिझल्ट कसा आहे ते. तर ही 1000 ml ची बाटली आहे बघा. तर 1000 ml ची बाटली आहे आणि भरपूर आलंय, मला वाटतंय साधारणतः त्या मानाने. मला वाटलं छोटीशीच येईल काय न, पण भरपूर ह्याच्यात आलेला आहे हे बेस. आणि ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यावर नक्की शेअर करेल, कारण याचं मी जडीबुटी आणलेली नाही, ते आणल्याच्या नंतर मी तुमच्यावर व्हिडिओ शेअर करेल. आणि आता तुम्हाला सांगते, तर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरत जाऊ नका. तर हे होते माझे आजचे 3 पार्सल, जी मी मिशो आणि फ्लिपकार्टवरून मागवलेले होते. तर हा पण आहे ट्रे बघा, जो सोप बनवण्यासाठी मी ऑनलाईन घेतला होता मिशोवरून. 57 रुपयाचा आहे तो ट्रे. त्यात 4 हे आले आहेत, शेप वगैरे आलेले आहेत. तर याचा पण रिव्ह्यू मी बनल्याच्या नंतर तुमच्यावर शेअर करणार.
तर असे माझे 3 पार्सल होते. आणि जे कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आवडला असेल तर नक्की आपल्याला एक लाईक द्या. कारण लाईकने भरपूर सपोर्ट मिळतो, प्रोत्साहन मिळतं आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आवडल्यास नक्की एक लाईक द्या. तर चला भेटूया पुन्हा पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.